नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सध्या इंटरनेटवर भारतासंबंधी जगाच्या इंटरनेटवर भारतासंबंधी एक न्यूज सारखी पसरत आहे बघा. ती न्यूज म्हणजे काय की स्टॉकहोम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट म्हणजे सिप्टी या संस्थेने एक अहवाल लिहिलेला आहे. या अहवालामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भारताने 12 अण्वस्त्र रेडी टू डिप्लॉय या प्रकारामध्ये ठेवलेली आहेत. मग रेडी टू डिप्लॉय याचा अर्थ काय की जर भारतावर हल्ला झाला तर आम्ही काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर देऊयात. या प्रकारच्या आत्तापर्यंत भारताने अशा प्रकारची कुठल्याही प्रकारची रेडी टू डिप्लॉय या प्रकारामध्ये अण्वस्त्र ठेवलेली नव्हती. मग आपली अण्वस्त्र कुठल्या याच्यामध्ये होती तर आपली अण्वस्त्र जी आहे तर ती स्टॉक पॉईल म्हणजे आम्ही काय त्याची साठवणूक करून ठेवलेली आहे. या संस्थेनं सांगितलं होतं की 2025 मध्ये भारताकडे 180 असे अणुबॉम्ब आहेत आणि 2026 मध्ये ते 190 झालेले आहेत, म्हणजे 10ची त्याच्यामध्ये वाढ झालेली आहे, हे यांनी सांगितलेलं आहे. मग भारताने रेडी टू डिप्लॉय या कॅटेगरीमध्ये ही अण्वस्त्र का ठेवलेली आहेत तर तुम्हाला माहितीच आहे की 1999 पासून किंवा 1999 पासून भारताला पाकिस्तानकडून एकसारखी धमकी म्हणजे न्यूक्लिअर ब्लॅकमेल करण्यात येतं बघा. न्यूक्लिअर ब्लॅकमेल म्हणजे काय, तुमचं 1999चं कारगिल युद्ध असो किंवा मग ऑपरेशन सिंदूर असो किंवा मधात काही छोट्या मोठ्या झटपटी ज्या काही भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेल्या आहेत तर याच्यामध्ये पाकिस्तानकडून भारताला न्यूक्लिअर वॉरहेड म्हणजे आम्ही कधीही तुमच्यावर न्यूक्लिअर हल्ला करू शकतो अशा प्रकारे ब्लॅकमेल करण्यात येत आहे बघा. या ब्लॅकमेलला उत्तर म्हणून भारताने स्वतःच्या अण्वस्त्रविषयी जी काही आपली स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये बदल केलेला नाही, पण त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट्स त्याच्यामध्ये जरूर केलेली आहे. म्हणजे काय, तुम्ही जर अशी धमकी देत असाल तर आम्ही तुम्हाला काही मिनिटांमध्ये काही सेकंदांमध्ये त्याचं प्रत्युत्तर देऊ आणि पूर्ण जगावरनं जगाच्या नकाशावरनं पाकिस्तान हा देश आम्ही संपवून टाकण्याची क्षमता आमच्यामध्ये आहे. मग असे 12 वॉरहेड्स आपण तयार केलेले आहेत. मग हे कशावर ठेवलेले आहेत आधी किंवा आत्तापर्यंत आपण जर आपल्याला जर उत्तर द्यायचं असेल तर जमिनीवर आपण ते उत्तर देऊ शकत होतो, म्हणजे अग्नी 1 2 3 4 किंवा ब्रह्मोस याच्या माध्यमातून ते उत्तर देण्याची आपली ताकद होती. पण ओशन किंवा पाण्यामधून आपण हे उत्तर देऊ शकत नव्हतो. आत्ताच्या याच्यामध्ये INS अरिहंत याच्यावर आपण ते डिप्लॉय केलेलं आहे आणि पाण्यावरून सुद्धा आपण त्यांना तो देश संपवू शकतो इतकी ताकद आपण ती तयार करून ठेवलेली आहे. मग आता हे युद्ध जे आता जे काही 12 वॉरहेड्स आपण तयार ठेवलेले आहेत मग याला चीनचा कुठला अँगल येतो का तर चीनने सुद्धा मागच्या वर्षीपर्यंत त्यांच्याकडे 24 रेडी टू यूज अशा या म्हणजे काय लगेच डिप्लॉय करता येतील, बटन दाबलं की तुमचे न्यूक्लिअर वेपन्स जे आहेत ते ॲक्टिवेट होतील अशा या माध्यमामध्ये होतं. त्यांच्याकडे 24 होते, त्यांनी 36 केलेत. आपल्याकडे नव्हतेच तर आपण 12 पर्यंत आलो. निश्चितच पुढच्या येणाऱ्या काळामध्ये रेडी टू यूज मध्ये काही ना काही याच्यामध्ये वाढ होण्याची शक्यता जरूर याच्यामध्ये आहे बघा. म्हणून भारताच्या सुरक्षिततेसंबंधी हे पाऊल उचलल्या गेलेलं आहे हे याच्यावरनं आपल्याला निश्चितच दिसतं. आपण पहिल्यांदा यूज कधीही करणार नाही ही आपली स्ट्रॅटेजी आहे. नो फर्स्ट यूज ही आपली स्ट्रॅटेजिक जे काही आपलं डिसिजन आहे, पॉलिसी जी आहे ही आपली नेहमीच आहे. पण जर कुणी समोरच्याने जर पहिल्यांदा हल्ला केला तर त्याला उत्तर अशा प्रकारे देण्यात येईल की तो दुसरा हल्ला करण्याच्या स्थितीमध्ये राहणार नाही. असं या स्ट्रॅटेजीमधून नरेंद्र मोदी गव्हर्नमेंटने या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला निश्चितच दिसते आहे बघा. एक छोटंसं डिस्क्लेमर आहे की तुम्ही जर UPSC आणि राज्यसेवेचा जर अभ्यास करत असाल आणि तुमचा ऑप्शनल हा मराठी साहित्य जर असेल, तुम्हाला पेपर 3 GS मधलं इकॉनॉमिक्स अर्थव्यवस्था मुख्य पूर्वच्या हिशोबाने जर करायचं असेल तर आपल्या उमाई अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर ते उपलब्ध आहे. 6,999 मध्ये मराठी साहित्यासारखा एवढा मोठा विषय आपण देतो आहे. एक लॉन्चिंग ऑफर म्हणून डिस्क्रिप्शनमध्ये याची लिंक आहे. आपल्या iOS लिंक आणि अँड्रॉइड लिंक दोन्ही याच्यामध्ये पोस्ट केलेले आहेत. सबस्क्राईब करा. तुम्हाला आवडले ह्या माहिती तर सबस्क्राईब करा. लवकरच नवीन एक व्हिडिओ घेऊन आपण तुमच्यासमोर येणार आहोत.